नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर आपण या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेले नर्सिंगचे जे टेक्निकल क्वेश्चन आहेत, ते या ठिकाणी पाहत आहोत, की नेमकं या पॅटर्ननुसार परीक्षेला प्रश्न वगैरे कशा पद्धतीचे येतील आणि अदर स्टेटचे जे काही आयोग आहेत, तर त्यांनी त्यांच्या नर्सिंग परीक्षेमध्ये कशा टाईपचे प्रश्न विचारलेत आणि याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेत पाहायला मिळतील. सो अशा सर्व पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास सुरू केला नसेल तर आजपासून सुरू करा. ज्यांनी कुणी बॅच वगैरे जॉईन केली नसेल तर बॅच त्या ठिकाणी जॉईन करा. बॅच जॉईन करण्या अगोदर डेमो वगैरे तुम्ही पाहू शकता. ओके. सो बॅचचं नाव आहे संकल्प बॅच. त्या ठिकाणी सर्व परीक्षेसाठी उपयोगी पडतील असे नर्सिंगचे जवळपास 10 ते 14,000 MCQ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत प्रत्येक टॉपिक वाईज. आणि दररोज सकाळी लाईव्ह सेशन असतं. ओके. यूट्यूबचं तुम्ही कुठलंही सेशन पाहून घ्या, त्याच पद्धतीचं सेशन आपलं असतं. सो एक वेळा यूट्यूबला चेकआउट करा अथवा ॲपवरती. ॲपची लिंक खाली दिलेली आहे. सो वेळ न गमावता जॉईन करा अथवा SMS करा. नंबर वगैरे आहे खाली. बाकी पाहूयात. IPHSनुसार एका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जवळपास किती उपकेंद्र वगैरे येतात. तर सगळ्यांना माहिती असेल की एक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा एक PHCच्या अंडरमध्ये जवळपास किती वेगवेगळे सब सेंटर येतात असा हा प्रश्न आहे. तर पाहायला गेलं, लक्षात ठेवा, जवळपास 5 ते 6 सब सेंटर्स हे एका उपकेंद्राअंतर्गत येतात. ओके. तर लक्षपूर्वक नोट डाऊन वगैरे करून घ्या. आता बघायला गेलं तर IPHS म्हणजेच काय हेही लक्षात ठेवा. भारतीय सार्वजनिक आरोग्य मानांक म्हणून एक आहे. त्यांच्यानुसार वेगवेगळे रूल वगैरे बनवण्यात आलेले आहेत आणि त्या रूलप्रमाणे एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खाली किंवा एक प्राथमिक केंद्र जे आहे ते 5 ते 6 उपकेंद्रांना सांभाळत असतं किंवा त्याच्या अंडरमध्ये वगैरे येतात अशा पद्धतीनं सांगितलंय. आणि अजून एक सांगायला गेलं तर लक्षात ठेवा, एक PHC सेंटर स्थापन होण्यासाठी ज्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये 20,000 संख्या असणं आवश्यक असतं आणि सपाट प्रदेशामध्ये 30,000 लोकसंख्या असणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, 30,000 लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्र असतं PHC सेंटर. आणि जर तुम्हाला सब सेंटरबद्दल विचारलं तर लक्षात ठेवा, नॉर्मल सिच्युएशनमध्ये जवळपास 3 ते 5,000 ओके 3 ते 5,000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी हे सब सेंटर वगैरे असतात. डोंगराळ भागासाठी वेगळं आहे, त्यासोबत सपाट मैदानी प्रदेशासाठी वेगळं आहे. तर हे सर्व काही आहेत. सो नोट डाऊन वगैरे करून घ्या. बाकी पाहायला गेलं तर सिझोफ्रेनिया हा जो काही शब्द आहे तो कोणी वापरला अशा पद्धतीनं दिले. आणि हे आज जे काही प्रश्न घेतोय ते सर्व तुमच्या नर्सिंग परीक्षेत विचारलेले PYQ आहेत आणि हे सर्व आम्ही बॅचमध्ये सोडवलेले आहेत. ओके. सो तुम्हाला एक वेळा कल्पना येऊ द्या की कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात आणि त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करताय का नाही हे अवलोकन करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं ही जी काही बॅच ऑलरेडी चालू केलेली आहे 2 महिन्यापूर्वी, त्या बॅचमध्ये ओव्हरऑल लाईफ टाईम तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. परत सांगतोय, जोपर्यंत तुम्हाला सिलेक्शन मिळत नाही तोपर्यंत स्टडी मटेरियल वगैरे अपडेट होणार आहे. हा माझा नंबर आहे, DM तुम्ही करू शकता. तर सिझोफ्रेनिया नावाचा हा जो काही शब्द आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कुणी वापरला किंवा एक पद्धतीनं कुणी दिला वगैरे म्हटलं तरी चालेल. तर सिझोफ्रेनिया नावाचा हा एक मानसिक विकार आहे ज्याचा वापर सगळ्यात पहिलं ब्ल्यूलर या शास्त्रज्ञांनी जवळपास 1911 मध्ये हा शब्द यूज केलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. बाकी आता याचे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला इथं दिसत असतील. याच्यामध्ये सर्व तत्ववेते शास्त्रज्ञ वगैरे आहेत, पण याच्यातलं एक परीक्षेच्या दृष्टीनं क्रेपेलिन नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नेमकं किंवा तत्ववेत्ता आहेत, यांनी जे आहे ते याच आजाराला सिझोफ्रेनियाला काय म्हटलेलं होतं, एक पद्धतीनं डिमेन्शिया प्रिकॉक्स या नावाने याला ओळखलं होतं. ओके. डिमेन्शिया प्रिकॉक्स. लक्षात ठेवा, हे सर्व परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. आणि परत सांगतोय, जेवढं होईल तेवढं परीक्षेत आलेल्या प्रश्नांवर सराव करा. महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रच नाही, बाहेर कुठल्याही एक्झामला जे प्रश्न आलेत
अशा सर्व प्रश्नांची तयारी तुम्ही करा. परत भावनेच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या स्नायूच्या ताकदीचा तात्पुरता ऱ्हास काय म्हणतात? म्हणजे समजा एखादा व्यक्ती अतिशय रडला समजा किंवा एखादी भावनिक अटॅक वगैरे आला, तर त्याच्या शरीरामध्ये जे आहे ते तेवढी ताकद त्याला जाणवत नाही. कुठलंही कार्य करायला गेलं तर ते होत नाही किंवा त्या कार्यासाठी आवश्यक असलेली जी काही शारीरिक शक्ती असते, ती त्याच्याकडे दिसत नाही. तर त्याला म्हणतात कॅटाप्लेक्सी या नावानं त्याला ओळखलं जातं. नोट डाऊन करून घ्या. कॅटाप्लेक्सी हा जो आहे तो स्पेशली करून एका आजाराचं लक्षण आहे, जे की नार्कोलेप्सी जो विकार असतो याचाच हा लक्षण आहे. ओके. हां, नार्कोलेप्सीचंच हे लक्षण आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, नार्कोलेप्सी हा एक विकार आहे, लक्षात ठेवा. आणि याचं हे लक्षण आहे. आता या कॅटाप्लेक्सीमध्ये एक पद्धतीनं जे काही स्नायू असतात त्याच्यामध्ये ताकद तेवढी व्यवस्थित नसते. ओके. हां, जसं की एखादा व्यक्ती मोठ्या प्रमाणात हसत असेल, रडत असेल, राग वगैरे येत असेल, तर तशा सिच्युएशनमध्ये किंवा कधी-कधी भीतीच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा जर असेल, तर तशा सर्व ठिकाणी हे दिसून येतं. बाकी पाहायला गेलं तर कॅथार्सिस म्हणजेच काय? एक पद्धतीनं एखादा मानसिक रुग्ण आहे आणि त्याच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत दडपलेल्या, तर मनातल्या भावना त्याला त्याच्या पद्धतीनं बाहेर काढू देणे. ओके. किंवा बाहेर काढणे. तुझ्या मनामध्ये काय आहेत ते मला सांग, मी कुणालाही शेअर न करता. या पद्धतीनं ज्यावेळेला एखाद्या मानसिक रुग्णाच्या भावना बाहेर काढल्या जातात, त्याला म्हणतात कॅथार्सिस. ओके. परत कंपल्शन म्हणजे काय? एक पद्धतीनं एखादी कृती वारंवार करणे. जसं की एखाद्याच्या मनामध्ये एखादा भ्रम असतो, की माझ्या हाताला कुठलं तरी किटाणू आहे. त्याच्यामुळे तो काय करतो? हात वारंवार धुत असतो. ओके. किंवा त्याला हात वारंवार धुवू वाटतं. तर ही सर्व एखादी कृती तो करत असेल तर त्याला कंपल्शन म्हणतात. बाकी बघायला गेलं कॉन्फ्युब्युलेशन याचा अर्थ नेमकं बघायला गेलं तर एखादी काल्पनिक गोष्टी वगैरे निर्माण करणे असं तुम्ही म्हणू शकता. काल्पनिक गोष्टी इमॅजिन करणे त्याला कॉन्फ्युब्युलेशन वगैरे म्हणतात. ओके. हे सर्व प्रश्न मेंटल हेल्थ नर्सिंगचे आहेत. सिझोफ्रेनिया झाला, हा वाला झाला कॅटाप्लेक्सीचा. आता सध्याला आमचं जे आहे ते मेंटल हेल्थ नर्सिंग संदर्भात क्वेश्चन वगैरे चालू आहेत. त्यामुळं व्यवस्थित पाहून घ्या. बाकी मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशनचा एकूण स्कोअर वगैरे किती असतो? तर मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशनचा जो काही स्कोअर असतो, तो स्पेशली करून किती असतो? 30 स्कोअर या ठिकाणी जास्तीत जास्त असतो, असं तुम्ही म्हणू शकता. बाकी पाहायला गेलं तर याचा वापर नेमकं कुठं होतो? लक्षात ठेवा, एखादा मनोरुग्ण आहे, एखादा व्यक्ती आहे आणि तो नेमकं कशा पद्धतीनं ओके विचार करतो, तर त्याच विचाराची कार्यक्षमता तपासण्यासाठी हा स्कोअर त्या ठिकाणी काढला जातो. आलं का लक्षात? साध्या सोप्या भाषेत. हां, जर हा जास्तीत जास्त हा एकूण 30 असतो. 30 हा सामान्य असतो, नॉर्मल सिच्युएशनमध्ये आहे असं रुग्ण धरलं जातं. पण समजा त्याचा स्कोअर 24 पेक्षा जर कमी आला, तर त्याला डिमेन्शिया झालेलं आहे अशा पद्धतीनं त्याला सांगितलं जातं किंवा त्याचा आउटपुट काढला जातो. ओके. सो हे थोडंसं लक्षात ठेवा, काळजीपूर्वक लिहून घ्या. तुम्हाला वाटत असतील हे सर्व प्रश्न आलेले प्रश्न आहेत वेगवेगळ्या नर्सिंग परीक्षेतले, त्याच्यामुळं हे सर्व तुम्ही पाठांतरच करून घ्या. जर नसेल आणि तुम्हाला असे प्रश्न तर कुठंच भेटणार नाहीत. ओके. जेवढं होईल तेवढं MCQचा सराव करा. परत काय म्हटलंय? तणावाच्या परिस्थितीत शरीराचा कोणता भाग काय म्हटलंय कॅटेकोलामाइन्स स्त्रवतो. तर साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं, ज्या वेळेला एकदम मोठ्या प्रमाणात स्ट्रेसमध्ये असतात किंवा ताणतणाव तुमच्या डोक्यामध्ये येतो, तर त्यावेळेला जो कॅटेकोलामाइन्स आहे, एक पद्धतीनं बघायला गेलं तर नॉन किंवा ॲड्रेनालिन जे आहे ते त्यालाच म्हणतात. ओके. हे बघा लक्षात ठेवा, कॅटेकोलामाइन्स म्हणजे काय? याचा अर्थ याच्यामध्ये 2 संप्रेरके येतात, ते लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला संप्रेरक येतो ॲड्रेनालिन. ओके. ॲड्रेनालिन हा एक येतो. त्याच्यासोबत जो आहे तो नॉर ॲड्रेनालिन हा सुद्धा त्याच्यामध्ये येतो. नॉर ॲड्रेनालिन. आता बघा
याच नॉर ॲड्रिनालिनला एक पद्धतीनं तुम्ही या नावानं ओळखता किंवा हे त्याचं दुसरं नाव आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आता हे दोन्हीही संप्रेरके कोण निर्माण करतं? साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर ॲड्रिनल मेडुला नावाचा जो घटक आहे तो यांची या ठिकाणी निर्मिती किंवा स्त्रवतो वगैरे. ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात ताणतणाव येतं ना, तर तशा सिच्युएशनमध्ये हे स्त्रवलं जातं, निर्माण केलं जातं. याच हार्मोनला, संप्रेरकाला फाईट ऑर फ्लाय या नावानं ओळखलं जातं. ओके, फाईट ऑर फ्लाय वगैरे. ओके, लक्षात ठेवा फाईट ऑर फ्लाईट वगैरे म्हणून किंवा फ्लाईट ऑर फ्लाईट. बाकी बघायला गेलो तर हा ॲड्रिनल कॉर्टेक्स, ओके, हा वाला एक जो आहे तो स्पेशली करून कोर्टिसोल नावाचा संप्रेरक त्या ठिकाणी निर्माण करतो. बाकी हायपोथॅलमस, सेरेब्रल कॉर्टेक्स याच्याबद्दल ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर माहिती नसेल तर सगळ्यांनी कमेंट करून द्या. परत 6वा प्रश्न काय म्हणतो की प्रसूतीच्या कळा सुरू होण्यापूर्वीच ॲज एक्सपेक्टेड पिशवी वगैरे फुटण्याच्या स्थितीला काय म्हणतात? तर पाहायला गेलं तर प्रीमॅच्युअर रप्चर, PROM या नावानं आपण त्याला ओळखतो. अशा सिच्युएशनमध्ये लेबर पेन सुरू होण्याच्या अगोदर गर्भपिशवी वगैरे फुटतं, त्याला प्रोम या नावानं आपण ओळखत असतो. ओके, बाकी हे सर्व छोटे छोटे प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये आल्यावर तुम्ही गोंधळून जाता. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आलेल्या प्रश्नांवर अभ्यास करा. परत परत रिपीट होणाऱ्या प्रश्नांवर अभ्यास करा. ते सर्व तुम्हाला बॅचमध्ये मिळून जाईल. ओके, परत RH, ओके, हिमोलिटिक आजारात आईच्या शरीरात संवेदना सामान्यतः कधी निर्माण होते? अशा पद्धतीनं दिले. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला पहिल्या वेळेस RH पॉझिटिव्हिटी बाळाची ॲज एक्सपेक्टेड डिलिव्हरी वगैरे असते तर तशा सिच्युएशनमध्ये हे त्या ठिकाणी दिसून येतं. ओके, RH जी काही इनकम्पेबिलिटी आहे ना, तर त्याच्यामध्ये हे दिसून येतं असं तुम्ही म्हणू शकता. जसं की बघायला गेलं तर RH जर आई जर निगेटिव्ह असेल, ओके, निगेटिव्ह, आणि बाळ जर पॉझिटिव्ह असेल, ओके, तर त्या ठिकाणी RH इनकम्पॅबिलिटी वगैरे आढळते आणि त्याच्यामुळं एक पद्धतीनं हे पहिल्या प्रसूतीच्या वेळी वगैरे अडचण वगैरे निर्माण होते. आलं का लक्षात? तर लक्षपूर्वक नोट डाऊन वगैरे करून घ्या आणि हे टाळण्यासाठी वगैरे ते औषध वगैरे अँटी-डी नावाचं इंजेक्शन वगैरे दिलं जातं. बाकी शेवटचा प्रश्न सगळ्यांनी कमेंट करा. जेवढ्या तुमच्या जास्त कमेंट्स असतील तेवढे भाग मी या ठिकाणी अपलोड करणार आहे. ओके, बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये. बाकी काही डाऊट असतील, काही प्रश्न कळाला नसेल, बिनधास्तपणे कमेंट करा. बॅचबद्दल माहिती तुम्हाला मिळालेली असेल, सो ज्यांनी कोणी जॉईन केली नसेल, हा माझा नंबर आहे, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. ओके, सो बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागामध्ये अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसोबत. सबस्क्राईब केलं नसेल करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून पुढील सर्व अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी टाकत जाईन, मिळत जातील. धन्यवाद.